करायच्या? ए मागे दीदी हॅलो नमस्कार, कसे आहात सगळ्याजणी? तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ह्याच्या पुढचे व्हिडिओ असणार आहेत थोडेफार इंटरेस्टिंग, थोडेफार नाही खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारी अशी मुलींची धमाल बघायला भेटणार आहे. कारण आतापर्यंत दोघीजणीच होत्या, आता त्याच्यामध्ये ॲड ऑन होणार आहेत अजून दोघीजणी. कारण माझ्या बहिणीच्या 2 मुली येणार आहेत, बहिणीच्या मुली येणार आहे, बहीण येणार आहे आणि ती लोक आजच येणार आहेत. तर आज सकाळी उठले होते मी, त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला, फ्रेश वगैरे झाले आणि त्याच्यानंतर मी गेली डायरेक्ट मार्केटमध्ये. मला वाटलं मार्केटमध्ये सकाळी जाऊन लगेचच येते, कारण मला चिकन वगैरे आणायचं होतं, थोड्याफार वस्तू आणायच्या होत्या. पण बघितलं तर सगळंच बंद होतं, म्हणजे ओपनच झालं नव्हतं चिकन शॉप वगैरे. तर मग रिटर्न घरी आली मी तशीच. तर विचार करते तर कधी जाऊ, कारण दोघीजणी ते वरती झोपले आहेत आणि मग तोपर्यंत मग मी माझी ब्लॅक कॉफी घेऊन घेतली. आता विचार करते कसं आणि कधी जाऊ, कारण मला जेवण रेडी करायचं आहे. ती लोक आज दुपारपर्यंत येणार आहे. तर आता इथून पुढे आम्ही लोक जाणार आहोत, आज सॅटर्डे आहे, उद्या संडे, तर आम्ही लोक जाणार आहोत तर माझ्या मम्मीच्या घरी, मम्मीच्या गावी एकत्र सगळ्याजण, मी, माझी बहीण, 2 बहिणीच्या 2 मुली आणि माझ्या 2 मुली. तर स्टेट येऊन आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते, आजचा पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करते मी. आज प्रत्येक मुमेंट मलाच कॅप्चर करायचा आहे, तर असंच बघत राहा पुढे. थोडा मोठा पचका झाला ना माझा, मला वाटलं की सकाळी जाऊन सगळं घेऊन येईन सामान. दोघीजणी झोपल्या आहेत तर माझी बाहेरची कामं पण मी कंप्लीट करेन. मग मला घरातलं सगळं क्लिनिंग, परत ब्रेकफास्ट तर रेडी आहे, क्लिनिंग, बाकी जी आपली साफसफाई असते रेग्युलर वगैरे ती, आणि जेवणाचं पण हातोहात होऊन जाईल. घरात सगळी म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट घरी असल्यावरती रेसिपी काय पटकन होऊन जाते. पण प्रॉब्लेम असा की गेली सकाळी पण सगळंच बंद होतं. ॲक्च्युली मी 8 वाजता गेली, मला आयडिया नव्हती सकाळचं किती वाजता ओपन होतात ते चिकन शॉप. तर बघूया काय करायचा विचार करते. तर जसं की मी सांगितल्याप्रमाणे आज माझी बहीण आणि तिच्या मुली येणार होत्या. ॲक्च्युली हा व्लॉग आधीचा आहे, बट माझ्या मोबाईलमध्ये तो मी सेव्ह म्हणजे व्हिडिओ क्लिप्स काढून ठेवलेले. मला टाईम भेटल्यावरती मी एडिट करणार होती, तर मी आज बोलले की चला आज आपण एडिट करून टाकूया. तर आम्हाला जायचं होतं माझ्या माहेरी. तर माझी बहीण येणार होती बदलापूरवरून, तर त्यांच्यासाठी मी इथे जेवण बनवायला घेतलेलं. तर बेसिक असं मला बनवायचं होतं चिकन वडे आणि सुका चिकन, ग्रेव्हीवालं चिकन आणि वडे. कारण त्यांच्या साईडला कसं वडे वगैरे जास्त खाल्ले नाही जात, त्यामुळे मी म्हटलं की यावेळेस भाकरी किंवा चपाती करण्यापेक्षा आपण वडेच करूया. म्हणजे जे त्यांच्याकडे खायला भेटत नाही, म्हणजे जे मोस्टली ती लोकं खात नाही, तर माझ्याकडे आल्यावरती ती लोकं एन्जॉय करतात, ते त्यांना आवडतं. कारण आम्ही कोकणाच्या साईडचे असल्यामुळे आम्ही वडे वगैरे म्हणजे चिकन मटनसोबत खातो, जसं की तुम्हाला माहितीच असेल जी लोकं कोकणातले असतील त्यांना. तर त्यांना वडे वगैरे खूप आवडले होते.
तर मी इथे चिकन हे ग्रेव्हीवालं चिकन करायला घेतलं होतं. सुकं चिकन पण मी आता फोडणीला टाकणार होते. तर एकदम हे टाईमलॅप्समध्ये मी रेकॉर्ड केलं होतं, कारण ॲक्च्युली म्हणजे सगळंच घरातलं वगैरे मला आवरून परत चिकन वगैरे ते सगळं जेवणाचं वगैरे करून बनवायचं होतं. त्यामुळे असं फुरसतमध्ये व्हिडिओ काढायला मला टाईम नव्हता. त्यामुळे मग विचार केला की मी फटाफट एक टाईमलॅप्समध्ये रेकॉर्ड करत जाईन एक जसं येत आहे तसं. त्यामुळे मग मी इथे आता सुक्या चिकनला इथे मी मस्तपैकी फोडणी काढायला घेतलेली. तर बेसिक असा तेजपत्ता, कांदा आणि त्याच्यानंतर जे वाटलेलं टमाटर असतं, टमाटरची प्युरी ती ॲड करून मी हे बनवणार होती. थोडंसं वेगवेगळ्या स्टाईलने मी बनवतच असते. असं बेसिक असं एक ठरलेलं नाही आहे माझं. मस्तपैकी वेगवेगळ्या स्टाईलने मी चिकन बनवत असते. हे पण एकदम चवीला एकदम भारी झालं होतं चिकन. सगळ्यांना खूप आवडलं चिकन हे. त्यानंतर मग मला हे सगळं फटाफट आवरून जेवणाचा सगळा प्रोग्राम माझा कंप्लीट करून ती लोकं दुपारी 1-3 वाजता येणार होते. त्याच्या आधी मला आमच्याकडे दुपारचं पाणी पण असतं, तर त्याच्यामुळे घरातली ही बाकीची कामं, त्यानंतर जेवण आणि त्यानंतर दोघींना सुट्ट्या पण होत्या. त्याच्यामुळे मला हे सगळं बनवायचं होतं आणि प्लस वाटणापासून तयारी करायची होती. तुम्ही बघितल्याप्रमाणे मी कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं. त्याच्यानंतर मग हे सगळं केलं. सकाळी मी बोलली तुम्हाला की माझी डबल फेरी झाली. ॲक्च्युली मला माहिती नव्हतं किती वाजता चिकन शॉप उघडतात. तर मी अंदाजे पकडून चालले की 8 वाजता उघडत असतील. त्यामुळे मग मिस्टर जेव्हा ऑफिसला निघतात त्यांच्यासोबतच मी बोलली की निघून जाते, मग मला तेवढा जायचा यायचा टाईम वाचेल. तर तसं काही झालं नाही, मला डबल जावंच लागलं शेवटी. त्यामुळे मग मी इथे बघा त्यानंतर वडे बनवायला घेतलेले. हे वडे पण एकदम टेस्टला एकदम भारी झाले होते. सगळ्यांना खूप आवडले वडे आणि एक वडा तुम्हाला मी दाखवते. म्हणजे एकाचा मी शूट केला आहे, एकदम मस्त टम्म असा फुगलेला आणि टेस्टी पण झालेला. आता हा जो व्लॉग माझा रेडी झालेला आहे तो माझ्या गावचा माहेरचा व्लॉग आहे. तर याच्यात सेकंड पार्ट पण येणार आहे. फर्स्ट पार्ट मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर अशा प्रकारे मी हे सगळे एक करून वडे माझे रेडी करून घेतले होते. त्याच्यामध्येच दोघींना भूक पण लागलेली एका साईडला. मग त्यांना बोलली तुम्ही जेवून घ्या, त्यांना यायला थोडा टाईम होणार होता म्हणून. तर आता हे सगळीजणं मंडळी आमची आली होती. मस्तपैकी आमचं जेवण वगैरे सगळं उरकलं होतं. छोटीचं आमचं जेवण चालू होतं. तिला एकदम आरामशीर तिची मम्मी भरवत होती, कारण कसं हे लोक खूप लांबून म्हणजे ट्रॅव्हल करून आलेले, त्यामुळे थकले होते. त्यामुळे मी बोलले की तुम्ही आधी जेवून घ्या, मग बाकीचं पण काय ते बघूया. मग मस्तपैकी ही लोकं सगळीजणं जेवल्यानंतर वरती असं टाईमपास करत बसलेले. बाबू तिकट लागला पाणी पाहिजे. हॅलो हिरा कोण काय करताय काय तुम्ही? व्हिडिओ बनवते. काय तिला पेलं नाही ना. व्हिडिओ कॉल उचला. हा बाई कसला वजनदार आहे ग. बॅग कुठे आहे? बॅग मला सारखाच बॅग. आणि हा कोण आहे? बाबू. बाबू पप्पी दे बाबूला. हे झाकण कोण टाकलं? पप्पी दे बाबूला. हिरोकडे हिरोकडे मी ठेवून आली हा खाली हात ठेवून. बाबूला पप्पी दे ना, बाबूला पप्पी. ए हिरोचं झाकण दे. ह्याचं झाकण दे. अशी काहीशी आता पुढे बघाल तुम्ही बघा, अशी काहीशी धमाल असते. ह्या जेव्हा तिघीजणी एकत्र मिळतात ना, तेव्हा नेहमी म्हणा, जेव्हा पण आम्ही तिघीजण एकत्र आणतो ना, तेव्हा ह्यांचा हा डान्स हा चालूच असतो. बाकी खेळतात पण तेवढाच, पण डान्स त्यांना खूप आवडतो. एकत्र मस्तपैकी आपलं गाणं लावतात टी व्हीवरती आणि नाचायला ज्या चालू होतात, तुम्ही त्यांना रात्रभर जरी नाचायला दिलं तरी त्या नाचू शकतात. म्हणजे ह्या तिघीजण एकदम मस्त असं एन्जॉय करतात. आम्हाला ह्या दोघींकडे बघितल्यावरती आमच्या दोघींचं बालपण आठवतं. भले आम्ही अशी मस्ती नसेल केली, बट त्यांच्याकडे बघून आम्हाला खूप सॅटिस्फॅक्शन भेटतं. आम्ही जर एकमेकींपासून जवळजवळ राहायला जर असतो ना, तर मग विचारूच नका. आम्ही प्रत्येक विकेंडला किंवा सुट्ट्या आम्हाला जेव्हा पण भेटू तेव्हा आम्ही या मुलींना एकत्र आणलं असतं. बट ऑब्वियसली ती आता लांब राहते आणि आम्हाला जास्त यायला नाही भेटत एकमेकींकडे. आणि प्लस आमच्या मुलींना पण अशी मज्जा करायला नाही भेटत. त्यामुळे मग असं आलं वर्षातून एकदा दोनदा तरी मस्तपैकी एन्जॉय करतात. ती पण आता खूप बिझी असते, त्यामुळे ती पण येऊ शकत नाही. सगळ्या दोघींची शाळा चालू असतात. आता आमची छोटी
बाई आमची ही आहे ती पण आता शाळेत जायला लागली आहे, म्हणजे संस्कार वर्गामध्ये. त्यामुळे आता कोणालाच वेळ नाही आहे. त्यामुळे मग जेव्हा पण आता समर हॉलिडेज असतील तेव्हा तर आम्ही ठरवलेलं आहे यायचं, म्हणजे यायचं एकत्र. आम्ही जिथे राहतो ना तिथे ह्या दोघीजणींना एकत्र आणलं, म्हणजे ह्या चौघींना एकत्र जर आणलं ना तर पूर्ण सोसायटी हलून जाते. एवढा आवाज करतात, मग थोडा ओरडा खाल्ला की मग परत अशा शांत बसतात एका ठिकाणी. बघताय ही जी धमाल मस्ती किती चालू आहे ती. कारण ही लोकं जिथे राहतात ना तिकडे त्यांना ना जास्त असं मस्ती वगैरे करायला भेटत नाही. आजूबाजूला जास्त लहान मुलं नसल्यामुळे मग ती माऊकडे आल्यावरती एकदम एन्जॉय करते. आणि त्यानंतर मग हे असं सगळं आमचं चालू होतं, एकानंतर एक. हे करू का ते करू, ते करू का हे करू, असं चालू होतं. तर आत्ताचा हा दिवस उजाडलेला होता आमचा निघण्याचा. तर मस्तपैकी अशा बॅगा वगैरे पॅक करून आम्ही निघालो होतो. बॅगा पण पॅक करताना एवढी धमाल केली आम्ही, हसून हसून एकदम वेड्या झालो. काही कारण नसताना नुसता बॅगा पॅक करताना पण आम्हाला हसायला येत होतं. कारण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सगळ्याजणी आम्ही एकत्र मिळालो की मग काय विचारूच नका, नुसती धमाल असते. मुलींना पण त्यांच्या मनासारखं आम्ही करायला देतो, करा काय करायचं ते तुम्हाला करा, घरामध्ये गोंधळ घाला. त्यानंतर आम्ही त्यांना संध्याकाळी असं वॉकला आपल्या गार्डनमध्ये पण आम्ही दोघींनी वॉक केला आणि ह्या मस्तपैकी खेळत होत्या गार्डनमध्ये. तर अशा प्रकारे आम्ही ह्यावेळेस जाणार होतो दोघीजणीच, आणि आमच्यासोबतच होत्या ह्या 4 मुली. आता फर्स्ट टाईम असं आम्ही प्रवास करणार होतो, त्यामुळे एकदम टेन्शनमध्ये होते मी तरी, की बाबे लहान आपल्या मुली आहेत त्यामुळे व्यवस्थित अशा आपल्याला नीट न्यायच्या सांभाळून. तर लिटरली तुम्हाला मी सांगते की रात्रभर आम्ही झोपलोच नाही दोघीजणी. कारण रिझर्वेशन वगैरे सगळं होतं, प्लस आम्हाला CSTला सोडायला तिचे पप्पा पण आले होते. त्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं. बट फक्त आम्हाला अलर्ट राहायचं होतं रात्रीच्या वेळेला, जेव्हा मुली झोपून जाणार होत्या तेव्हा. तुम्ही बघते आता किती मस्ती चालू होते ना, दुपारी या झोपल्या होत्या ना काय. रात्री त्यांनी एवढी जी ताणून दिली होती ना, झोप त्यांना एवढी आलेली, बापरे. एकदम बिंदास त्या झोपल्या होत्या आणि आम्ही दोघीजणी त्यांचं मस्तपैकी बघत होतो की कोण पडतंय का खालती, कोण इथे सरकलं आहे का, कोण तिथे सरकलं आहे का. कारण आम्हाला ऑप्शनच नव्हता दुसरा, ट्रेन पण पूर्ण भरली होती. करणार तर करणार काय. ह्या एकदम चौघीजणी एकदम आरामशीर झोपून गेलेल्या आणि एका सीटवरती दोघीजणींना आम्ही झोपवलेलं, आणि आमची छोटीशी अनुबाई मम्मीकडे झोपलेली. त्यामुळे तिला पण झोपून मग आम्ही दोघीजणी एकदम मस्तपैकी त्या चौघींना लक्ष ठेवत आमचा प्रवास केला. हा जो प्रवास मी केलेला माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम, म्हणजे मुलींसोबत एकटीने प्रवास केलेला होता आम्ही. आणि प्लस या दोघी नव्हत्या, चौघी पण होत्या माझ्यासोबत, आणि प्लस ही आमची ठमाबाई. ही अशी आम्ही ट्रेन चेंज करून CSTला आम्ही उतरलो होतो. प्रवास पण चालायचं वगैरे भरपूर केलेला, खूप चाललो होतो. मुली पण थकलेल्या, करणार काय, चालायला तर लागणारच ना आपल्याला, तर ट्रेनपर्यंत यायचं म्हटल्यावरती. मग इथे आल्यानंतर त्यांना थोडंसं स्टेबल केलं, कारण आपल्याला त्यांना सांगितलं आता आपल्याला गावी जायचं आहे, तर व्यवस्थित आता तुम्ही इथे असं व्यवस्थित असं पोट भरून खाऊन घ्या. तर घरातूनच आम्ही ना मसाला पुरी असते ना ती बनवून आणलेली, त्याच्यासोबत केचप. त्यामुळे कसं त्यांना थोडंसं खायला दिलं, कारण कसं ट्रेनमधलं ना जास्त मुलींना देतच नाही, आम्ही स्वतः पण नाही खात. खाल्ला तर सुका खाऊ, असं वेफर्स वगैरे दिले तर देतो. तर तिचे पप्पा ऐकत नव्हते, ते घेऊनच आलेले. तर मग आता त्यांनी थोडंसं स्नॅक टाईप ते पण खाल्लेलं. ते पण खूप टेन्शनमध्ये होते, या जाणार कशा आहे ते आता पोरींना घेऊन. पोरी तर एवढ्या मस्तीखोर, तर पण आमचा प्रवास एकदम छान झालेला. खाऊन वगैरे झालेलं यांचं, त्यांना नंतर परत नाचायचं होतं, त्यांचं परत नाचकाम चालू झालेलं. आणि आपण जेव्हा पण प्रवास करतो ना तेव्हा कसं म्हणजे आपल्या म्हणजे जे आजूबाजूचे प्रवासी असतात किंवा आपल्यासोबतचे प्रवास करतात ना, ते खूप मॅटर करतं आपल्याला, आपला प्रवास चांगला होण्यासाठी, प्लस आपली जर्नी एकदम सक्सेसफुल होण्यासाठी. कारण कसं आजूबाजूला जर व्यवस्थित असं असेल तर आपण कम्फर्टेबली जाऊ शकतो. आणि लकीली आम्ही जेव्हा ह्या ट्रेनमध्ये बसलेलो ना, तर एक आय थिंक 2-3 स्टॉपनंतरच एक काका काकी चढलेले, एजेड होते. ते एकदम मस्त होते, ते एकदम मुलींना वगैरे व्यवस्थित ते हे करत होते, असं काही घाबरण्यासारखं नव्हतं. अशा प्रकारे मग आम्ही आमच्या गावी म्हणजे माझ्या पप्पांकडे
उतरलो होतो. माझा भाऊ म्हणजे चुलत भाऊ आणि माझे पप्पा आम्हाला म्हणजे स्टेशनवरती प्लॅटफॉर्मवरती दोघं पण घ्यायला आलेले. भावाने माझ्या गाडी आणलेली घ्यायला आम्हाला पिकअप करायला. तर हा जो सकाळचा नजारा बघताय तो माझ्या गावचा आहे. सोलापूरमध्ये कुर्डवाडी गाव आहे माझं, माहेर आहे माझं. तर इथे असं मस्तपैकी सकाळचा एक नजारा एन्जॉय करत आम्ही निघालो होतो. खूप वर्षानंतर आम्ही ॲक्च्युली आलो होतो. मला एक 2-3 वर्ष यायलाच नाही भेटलेलं. तर 2-3 वर्षानंतर मी आलेली. मुली पण मस्तपैकी झोपेतून उठलेल्या, त्यांना फ्रेश वगैरे केलं याच्यामध्ये गाडीमध्ये आणि त्यानंतर मग घ्यायला आम्हाला हे लोक आले होते. सोबत चालतंय ना. काय बोलतो मामा? तर हा आहे आमच्या गावचा चौक. त्यामध्ये नाही. कलर हीच आहे का त्याच्यावर ठेव ना चहा सांगशील ना तिथं क्रीम रोल नाही तर चहा क्रीम रोलमध्ये बुडवची चहा क्रीम रोल आता जर ह्यांनी मटण दिलं तर आपण 4 नको घेऊया. नाही ते व्हिडिओ चांगला करून. अगं तू हिला घेऊन उभी राहा काजा. वर नसतं खाली असतं. हट. अशा प्रकारे मस्त असा प्रवास करत मस्तपैकी आम्ही आमच्या मम्मीकडे येऊन पोचलो होतो. तर असा होता माझा हा पहिला व्लॉग, पहिला पार्ट. तर तुम्हाला नेक्स्ट पार्ट बघायचा असेल तर नक्की